नमस्कार. अहिल्यानगरच्या पत्रकारांना सूचित करण्यात येत आहे. अहो, महाराष्ट्र पेटला आहे. अशोक खरात नावाच्या फाईलने महाराष्ट्र पेटला आहे. थेट अमेरिकेमध्ये गाजलेल्या एप्स्टीन फाईलची बरोबरी त्याने केली आहे आणि त्या अशोक खरात नावाच्या विकृत व्यक्तीला राजकारणातील अनेक लोक साथ देत आहेत, साथ दिलेली आहे. त्यांचं एक्सपोज झालं आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी त्या चाकणकरबाईंचा राजीनामा घेतला आहे. परंतु या घटनेबद्दल अहिल्यानगरच्या पत्रकारांनी कोणतीही दखल घेतलेली दिसून आली नाही. म्हणून अहिल्यानगरच्या पत्रकारांनो, तुम्ही काही झोपेत आहात का? तुम्ही लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून घेण्याच्या क्षमतेचे आहात का? अहो, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे सत्य परिस्थिती समाजापुढे मांडणे, लोकांच्या हिताचं बातमी देणे आणि लोकांच्या विरुद्ध, जसे आता ही जी बातमी आहे ती महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गांच्या वर झालेल्या अन्यायाची बातमी आहे. ती मात्र अहिल्यानगरचे पत्रकारांनी उजेडात आणली नाही. सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर या बातमीला रोज उजाळा दिला जातो, परंतु एकाही पत्रकाराला वाटलं नाही की आपल्या पेपरमध्ये याची बातमी प्रसिद्ध करावी, ॲडव्होकेट डमाले यांचा इंटरव्ह्यू घ्यावा. कोणत्याही सोशल मीडियावाल्यांना वाटलं नाही किंवा टी व्ही चॅनलला वाटलं नाही. याच्यावरून मला अनेक दिवसापासून वाटत होतं की अहिल्यानगरचे पत्रकारिता ही काही सुप्रीम कोर्ट म्हणतं तसं, सुप्रीम कोर्टाने जसं ईडीला फटकारलं होतं की तुम्ही पिंजऱ्यातील पोपट आहात का, त्याप्रमाणे अहिल्यानगरची पत्रकारिता ही विखे आणि जगताप यांच्या साठी काम करणारी पोपट आहात का? अहो, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवता आणि तुम्ही जर अशा सामाजिक हिताच्या बातम्या देत नसाल तर तुम्ही चौथा स्तंभ म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत. मी अनेक दिवसापासून तुमच्याबद्दल लिहायचं टाळत होतो, परंतु माझ्या जेव्हा लक्षात आलं की एवढं मोठं प्रकरण आहे, महिलावरचं प्रकरण आहे, पूर्ण महाराष्ट्रातील अर्धी आबादी असलेल्या महिला वर्गासाठी आहे, थेट मुख्यमंत्र्याला सांगावं लागलं त्या चाकणकरबाईला तू राजीनामा दे, तरीही अहिल्यानगरची पत्रकारिता जागी झाली नाही. एकही बातमी त्याची प्रसिद्ध होत नाही, एकही व्हिडिओ व्हायरल होत नाही, एकही सोशल मीडियावाले पण येत नाही. तुम्ही काही गुलामगिरी पत्करली आहे का? विखे आणि जगताप फॅमिलीची गुलामगिरी पत्करली आहे का? जर तुम्हाला एवढी हिंमत होत नसेल, समाज हिताच्या बातम्या देण्याची तुम्हाला जर हिंमत होत नसेल, इट इज बेटर टू लिव्ह दॅट जॉब. देशाच्या राजकारणामध्ये तुम्हाला चौथा स्तंभ म्हणतात आणि अहिल्यानगरची पत्रकारिता मात्र झोप घेते. झोप नाही घेत, झोपेचं सोंग केलेलं आहे. अंडर प्रेशर आहात, दबावात आहात. त्यामुळे तुम्हाला अशा बातम्या देण्याची हिंमत होऊ शकत नाही, कारण तुम्हाला ती नोशन जरी असेल तरी तुम्ही देऊ शकत नाही. म्हणून मला तुमच्यावर आज व्हिडिओ करणं भाग पडलं आहे की कारण तुम्ही झोपेचं सोंग घेतलेले माणसं आहात, तुम्हाला हिंमत नाही, धैर्य नाही. त्यामुळे तुम्ही ही पत्रकारिता करू नका. कारण सैनिक समाज पार्टीच्या हातामध्ये आजच्या विज्ञान युगामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी देवीने तलवार दिली होती, तसं सैनिक समाज पार्टीच्या हातामध्ये या विज्ञान युगामध्ये, सायन्स युगामध्ये एक हे सोशल मीडिया हत्यार प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं तुमच्या वाचून काही राहिलेलं नाही, कारण सोशल मीडियाच्या मार्फत सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी केवळ तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ केला.
जर इफ यू आर अवेअर ऑफ धिस याचा जर तुम्हाला मतितार्थ कळाला तर तुम्ही नक्कीच पुढे येणार आणि तुमची जबाबदारी जी आहे महाराष्ट्रातील जनतेला हिताची बातमी देण्याची आणि देशातल्या चौथा स्तंभ असल्याचं सिद्ध करण्याची ही तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी मी तुमच्यावर हा व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.